खूप वेळा इन्व्हेस्टर्सच्या मनात हा प्रश्न असतो की एसआयपी चांगली की स्टेप अप एसआयपी चांगली। या प्रश्नाचं उत्तर आज मी देणार आहे, त्यामुळे हा रील शेवटपर्यंत बघा। जर आपण 5,000 रुपये महिन्याची एसआयपी केली आणि त्याच्यावरती आपण असं गृहीत धरलं की 12% आपल्याला परतावा मिळतोय, तर त्या एसआयपीचं व्हॅल्युएशन 10 वर्षांनी होईल 11.5 लाख, 20 वर्षांनी होईल 49.5 लॅक्स आणि 30 वर्षांनी 1.57 करोड्स असं हे व्हॅल्युएशन होईल नॉर्मल एसआयपी मध्ये। हेच जर आपण स्टेप अप केलं म्हणजे फक्त 10%नी ती एसआयपी दरवर्षी वाढवली, म्हणजे पहिल्या वर्षी 5,000 रुपये महिना झाली, त्याच्या पुढच्या वर्षी 5.5, त्याच्या पुढच्या वर्षी 6, अशी ती 500 रुपयांनी वाढत गेली, तर 10 वर्षात ह्याचं व्हॅल्युएशन होतं 21.85 लॅक्स, 20 वर्षात दॅट गोज टू 1.43 करोड्स आणि 30 वर्षात हे होतं 6.8 कोटी, 6.8 करोड्स। ह्याचा अर्थ हा की आपण जर स्टेप अप एसआयपी केली तर 20 वर्षाच्या कालावधीत नॉर्मल एसआयपी पेक्षा आपली तिप्पट वेल्थ जनरेशन होणार आहे आणि 30 वर्षाच्या कालावधीत नॉर्मल एसआयपी पेक्षा आपलं चौपट वेल्थ जनरेशन होणार आहे। त्यामुळे निश्चितच स्टेप अप एसआयपी करणं फायद्याचं आहे आणि ही 5,000 रुपयाची ताकद आहे। जर तुम्हाला या रील मधनं काही शिकायला मिळालं असेल तर मला लाईक करा आणि हा रील तुमच्या त्या मित्राशी शेअर करा ज्याला स्टेप अप एसआयपी करून त्याचं वेल्थ जनरेशन लॉंग टर्म मध्ये करायचंय। आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका।